आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आपल्या शेजारच्या फलटण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आमचे सहकारी सचिन पाटील, तसंच उपस्थित असणारे पुरुषोत्तम दादा जगताप, विश्वासराव देवकाते पाटील, योगेश जगताप, धनंजय जामदार, सचिन पाटील, सचिन सातव, जय पाटील, उद्धव गावडे, राहुल खाटमोडे, नितीन जगताप, जयसिंग देशमुख, प्रमोद निंबाळकर, प्रफुल्ल तावरे, महेंद्र जाधव, रणधीर भोईटे, विक्रम जांजुर्णे, राजीव नाईक निंबाळकर, मंगेश दोशी, किरण दांडिले, प्रसाद जोशी, दर्शन शिंदे, सुभाष नरळे, शिवतेज शिंदे, जालिंदर मागाडे, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत। ते सर्व उपस्थित मान्यवर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय, ज्यांनी आपल्याला अतिशय आग्रहपूर्वक पुण्यातील मॉडर्न किचन आता आपल्या बारामतीमध्ये अशा पद्धतीनं हे मॉडर्न किचनचं एक नाविन्यपूर्ण, अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारे हे किचन बारामतीकरांना उपलब्ध करून देण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे सहकारी अमोल मागाडे, तुळशीरामजी मागाडे, निखिल सोडमुसे, मुकुंदजी सोडमुसे, मागाडे आणि सोडमुसे परिवार, जमलेल्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, खूप उशीर झालेला आहे। मी खरं त्यांना सांगितलेलं होतं की मला पुढे जाऊ द्या, मला अजून बरेच कार्यक्रम आहेत, पण त्यांनी सांगितलं दादा 2 मिनिटं बोला। एकंदरीतच मी सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज माघी गणेश जयंती, सर्वात पहिल्यांदा सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। मी सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, वेगवेगळी अशा प्रकारची दुकानं झाल्यानंतर बारामतीमधल्या मुलांना मुलींना प्रोत्साहन द्यावं या उद्देशाने कार्यक्रम पण घेतो। जे पुण्यात आहे ते आपल्या बारामतीत सुद्धा असलं पाहिजे, जे पुणेकरांना मिळतं ते आमच्या बारामतीकरांना देखील मिळालं पाहिजे, हा ध्यास घेऊन एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पुण्यातल्या विश्वासार्ह मॉडर्न किचनचं एक शोरूम आजपासून आपल्या बारामतीमध्ये सुरू होतंय, याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या अमोल मागाडे आणि निखिल सोडमुसेच्या मॉडर्न किचनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या नवीन शोरूमचं उद्घाटनाबद्दल मी निखिलला, अमोलला, समस्त मागाडे तसंच सोडमुसे कुटुंबियांना आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला, ग्राहकांना, हितचिंतकांना देखील धन्यवाद देतो, कारण मी फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो। मॉडर्न किचनच्या माध्यमातून आधुनिक स्टाईलचं सुंदर, आकर्षक, दर्जेदार, टिकाऊ असं किचन फर्निचर आणि इतर वस्तू आणि सेवा आपल्या बारामतीत उपलब्ध होत आहे। इथलं फर्निचर ग्राहकांना 100% आवडेल। दर्जा सेवेच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये मॉडर्न किचन हा ब्रँड बारामतीकरांच्या मध्ये एक विश्वासार्ह ब्रँड बनेल, हा विश्वास देखील मला हे सगळं पाहिल्यानंतर वाटायला लागलेला आहे। नुसतं मॉडर्न किचन नाही, फर्स्ट फ्लोअरला गेलं तर एखादी बेडरूम कशी असावी, त्याचा वॉर्डरोब कसा असावा, एखादा ऑफिस कसा असावं, एखादं तुमचं लिव्हिंग एरिया कसा असावा, असं फार चांगल्या पद्धतीची मागणी। खाली तर 5 प्रकारची किचन आहेत, ज्याला जे परवडेल तशा पद्धतीनं त्या किचनची साईज आणि किचनचे मॉडर्न किचनचे दर यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मॉडर्न किचन तसंच मॉड्युलर वॉर्डरोब, बेड, UPVC, विंडोज पण फार चांगले आहेत, त्याही मी बघत होतो। 5-1 कलरच्या त्यांच्याकडे विंडोज आहेत, तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या विंडोज इथं उपलब्ध असतील आणि बिल्ट इन अप्लायन्सेस, इव्हन बाथरूम पार्टिशन्स हे पण त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। मला वाटतं त्यांची पहिली शोरूम फलटणला त्यांनी केली, दुसरी 2018ला, दुसरी 2019ला बाणेरला केली, त्यांची फॅक्टरी कात्रजला, गुजरवाडीला त्यांनी 2022ला सुरू केली। आंबेगावला कुठे शोरूम आहे?
अरे मग ते आंबेगाव नाही, आंबेगाव तिकडे समजतात, पुण्यातलं आंबेगाव म्हण ना, तिथले शोरूम. आणि आता 24ला आणि बारामतीतली शोरूम आता 25ला. ह्या सगळ्या शोरूम मध्ये अमोल पण आहे आणि निखिल पण आहे. त्यांच्या ही शाळा आहे फलटणचा, आणि आमच्या बारामतीकरांना आता अमोलला मध्ये घेतलंय. मी एक बघत होतो, इतके लोक बाहेरचे येतात तर इथं काही ना काही व्यवसाय करतात. अरे बारामतीकरांनो, अरे इथल्या मुला मुलींनो, जर ते फलटणवाल्याला जमतं, जर ते आमच्या निखिलला जमतं, तर आमच्या बाकीच्या मुला मुलींना पण ते जमलं पाहिजे. प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर असं बोललं जातं. कारण इतकं झपाट्याने आपण आपलं चित्र बारामतीचं बदलतोय. हे का बदलतोय की बारामतीमध्ये एक आर्थिक संपन्नता यावी, शिस्त लागावी, लोकांनी चांगलं राहावं, लोकांनी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं. आज इथं मला एक तक्रार आलेली, खरं तर मी कालच पुण्यामध्ये मीटिंग घेतलेली होती. राजेंद्र किसनराव देशमुख त्रिमूर्तीनगरमध्ये राहणारे, त्यांचा काहीतरी मुलगी GBS अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजाराने ग्रस्त आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की सह्याद्री हॉस्पिटलला, नवले हॉस्पिटलला असलं तरी देखील त्यांचा खर्च मी पुणे महानगरपालिकेला करायला सांगितलेला. त्यामध्ये म्हणजे पुणे महानगरपालिकेने कमला नेहरू हॉस्पिटल हे खास ह्याच्याकरता तिथं सेवा देतात. पिंपरी चिंचवडला YCM हॉस्पिटल देतं, आणि माझ्या थेरगाव हॉस्पिटल देतं, आणि बाकीच्यांच्या करता ससून. तर आपण गव्हर्नमेंटकडनं पण ह्याच्यामध्ये मदत करतोय. तर यांची व्यवस्था सगळी करा, त्यांना मदत झाली पाहिजे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन, नवलेंच्या इथं पण मी काल राजेंद्र भोसलेंना पाठवलेलं होतं. त्यांना म्हणलं तिथल्याही लोकांचे इंजेक्शन आणि बाकीचा सगळा खर्च कॉर्पोरेशननी करावा. मी येतो या मॉडर्न किचनवर. अमोल खरं तर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि MBAचं शिक्षण घेतलं. त्यांनी बारामतीमध्ये 2018ला MIDC मध्ये हायड्रोटेक या नावाने कारखाना सुरू केला. तिथं होसपाईप आणि मशिनीचं कामं ते करतात. त्यांचे वडील, मी ज्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे त्या कृषीमूल शिक्षण संस्थेमध्ये ते रिटायर पर्यवेक्षक म्हणून झाले. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस अमोलच्या अमृता अमोल मागाडे ह्या इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्या ठिकाणी काम करतात हिंजवडीला. आणि निखिल सोडमुसे आपल्या मलटण गावचे, फलटणचे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आणि 16 ते 2025चा या आपल्या तरुणाचा प्रवास संचालक म्हणून आज 4 शोरूम. वडील मुकुंद सोडमुसे फॅब्रिकेशनचा व्यवसाय, त्यांची पत्नी प्रियंका निखिल सोडमुसे ह्या पण आमच्या नगरविकास खात्यामध्ये सर्व्हिसला आहे. JDR ऑफिस पुणे, सिटी असिस्टंट टाउन प्लॅनर, व्हॅल्युएशन डिपार्टमेंट मध्ये काम करतात. कालच त्या माझ्या कार्यक्रमाला, मी एकनाथराव शिंदे आम्ही असताना होत्या. त्यांचा 1 वर्षाचा कार्यक्रम असतो, तिथं वेगवेगळ्या लोकांना सत्कार केला जातो, जेवण, गेट टुगेदर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम. असीम गुप्ता वगैरे हे सगळेजण होते. निखिलनी कॉलेज बघत बघत पुढचाही विचार केला आणि लव्ह मॅरेज करून टाकलं. होय ना, थापा मारतोय. चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे का? त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्ही खरंच आतमध्ये गेल्यानंतर बारामती तालुक्यामध्ये एखादा फ्लॅट विकत घेतल्यानंतर कशा पद्धतीनं तिथं फर्निचर असलं पाहिजे, किचन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, उद्या तिथं काम करणाऱ्या तुमच्या माझ्या मुलीला, तुमच्या माझ्या भगिनीला, तुमच्या माझ्या पत्नीला तिथं सोयीचं झालं पाहिजे.
पूर्वीच्या काळातलं किचन आणि आताच्या काळातलं किचन जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे। पूर्वी पाटा वरवंटा असायचा, पूर्वी उखळ असायचं, काय काय तिथं चुलीमध्ये सरपण घालावं लागायचं, त्या फुंकणीनं फुकू फुकू पार आमच्या आई आमच्या आजी बेजार व्हायच्या। परंतु आता खूप काळ बदललेला आहे, काळानुरूप आपल्यालाही पावलं टाकावी लागतात आणि त्याच्यामध्ये आपली फलटणची मुलं असतील, बारामतीची मुलं असतील, आपली तरुण पिढी असतील, त्यांच्या घरामध्ये आलेल्या त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्या घरातल्या सुना असतील, या सगळेजण मिळून एक चांगल्या पद्धतीनं जगण्याचा, राहण्याचा, आपल्या प्रपंचाचा आनंद घेण्याचा, संसाराचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत। या गोष्टीचं समाधान मला आहे। सगळ्यांनी निर्व्यसनी राहून अशाच पद्धतीनं वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे। आज हे सगळं मी बघत असताना मॉडर्न किचन संदर्भात बोलायचं झालं तर अलीकडच्या काळातलं घरातलं किचन रूम हे आधुनिक आणि तसंच यांत्रिकी साधनांनी सुसज्ज अशा पद्धतीचं चालतं। पूर्वी घरात दळण्याचं जातं पण असायचं, मी मगाशी दळण्याचा जाताचा उल्लेख करायचा राहिलो। त्यानंतर आता मिक्सर आलाय, फूड प्रोसेसर आलाय। पूर्वी या 2-4 गोष्टी यांत्रिकी होत्या, आता संपूर्ण किचन यांत्रिकी झालेलं आहे। किचन मधील प्रत्येक गोष्ट ही रिमोटवर चालते। मगाशीच मी बँकेच्या उद्घाटनात सांगितलं, गाडी पण तुम्ही रस्त्यात उभी केली तर आता नवीन गाड्या निघालेल्या आहेत। आपल्या इथं तळेगावला चाकणला तयार होतात महिंद्राची गाडी, रिमोटवर गाडी आतमध्ये पार्क त्या ठिकाणी केली जाते। पूर्वी किचन नव्हतं, त्याला आपण स्वयंपाकघर म्हणायचो, असायचं तिथं लाकडी कपाटं असायची किंवा पडताळा असायचा। त्या मर्यादेतच घरातील गृहिणी तिथं किचन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करायचा। सारवलेले ती किचन असायचं, स्वयंपाकघर असायचं। घरातली भांडी स्वच्छ करून इतरांना दिसेल अशी भांडी मांडण्याची पद्धत पूर्वीच्या काळात होती। तांब्याची भांडी, त्याच्यामध्ये स्टीलची भांडी, त्याच्यामध्ये कलई केली जायची। आता कलई नाही, काय नाही, कलई म्हणजे काय असं म्हणतील कोणतरी, पण आता किचन मॉड्युलर झालेलं आहे। किचन मधली भांडी दिसू नयेत म्हणून आता ती कपाटबंद जागेमध्ये ठेवली जातात। छोट्या छोट्या जागेचा पुरेपूर वापर कसा पद्धतीनं करायचा असतो ते मॉडर्न किचन बघितल्यानंतर किंवा इथं त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे आमच्या अमोल आणि निखिलनं, ते केल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल। माझी तुम्हाला विनंती आहे, आल्यानंतर खालच्या खाली जाऊ नका, थोडंसं वर पण एक चक्कर मारा। आधुनिक किचन अधिक आटोपशीर झालंय। काही घरांच्या मध्ये तर त्यांच्या मुख्य हॉलपेक्षा किचन त्या ठिकाणी सुंदर दिसतं। किचनवर अधिक खर्च केला जातो, त्यामुळे या किचनच्या बिझनेसमध्ये नक्की अमोल आणि निखिल मोठी संधी आहे। या संधीचा फायदा तुम्ही घेताय, हे दिसतच आहे। तुझे एक 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 ज्या काही शोरूम तुझ्या वाढतायत आणि हे असंच होत असताना ग्राहकांनाही त्याचा फायदा आपण देताय। शेवटी ग्राहकांचं समाधान हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे आणि त्यातूनच तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी वाढणार आहे। आपण त्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे। आता खूप काही त्या गोष्टीमध्ये बोलण्यासारखं आहे, परंतु माझा मित्र होता गवसने, त्या गवसने म्हणजे डॉक्टर गवसनेंचा मुलगा अविनाश गवसने, मोठा मुलगा होता, डॉक्टर होता। आता त्याच्या मुलाला ही सगळी प्रॉपर्टी आली 10 गुंठ्याची। त्यांनी त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीचा पुरेपूर फायदा, वडिलांनी जी प्रॉपर्टी 10 गुंठे ठेवली त्या पट्ट्यानी हे मॉडर्न किचन, हे आमच्या सुपेकरांचं टाईल वर्ड आणि तिकडं रॉयल किचन यांना सगळ्यांना भाड्याने दिलेलं आहे आणि मस्तपैकी ह्याचं भाडं त्याला महिन्याला ₹1,00,000 येतंय, फक्त ₹1,00,000। आणि त्याचं मागं त्याने एक चांगल्या कंपनीची एजन्सी घेतलेली आहे, त्याचं ते पण काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। असं काहीतरी डोकं चालवा, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकदम पुढं एवढं चांगलं वास्तू, कारण ही वास्तू तर बांधताना ती अमोल निखिलने बांधलेली ना, त्याच्यामुळे त्यांचं फॅब्रिकेशन वगैरे सगळं असल्यामुळं त्यांनी त्यांचं, आणि आतमध्ये इंटिरियरचं काम पण, मी त्या दोघा इथं बसले, ती दोघं जण उभे राहिलेले, त्यांचा पती पत्नींचं दोघांचंही कौतुक करील। खूप छान तुम्ही ते काम केलेलं आहे, तुमचं मनापासून अभिनंदन। पण हे दोघांनी पण लव्ह मॅरेज केलेलं। अलीकडे कुणाला विचारलं की तिचे वडील मिलिटरीमध्ये होते,
तरी मिलिटरीतल्या वडील असताना ह्याला शोधलाय. विचार करा किती धाडसी मुलगी आमची. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला ही नवी जनरेशन अशी कर्तृत्वान बघितल्यानंतर मला पण आनंद वाटतो, मला पण समाधान वाटतं. आणि मलाही वाटतं की या पिढीच्या करता अजून काहीतरी आपण केलं पाहिजे, अजून चांगले निर्णय घेतले पाहिजे. उद्याच्या बजेटमध्ये देखील आज मला अजून केंद्राचं बजेट स्वतःला ऐकायला मिळालं नाही, परंतु तुमच्या राज्याचं बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे. त्यावेळेस साधारण माझा शेतकरी आणि सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवूनच, त्या माझ्या लाडक्या बहिणी, असं सगळ्यांचा विचार करूनच, तरुण तरुणींचा विचार करून तो अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहणार आहे. मला सचिन पाटील आणि बाकीची सगळी टीम सहकार्य करायला त्या बाबतीमध्ये आहेच. तिथं पण मी सचिन पाटलांना निवडून आणताना खूप काही आश्वासनं फलटणकरांना दिलेली आहेत. ते पण आपल्याला टप्प्याटप्प्याने पूर्ण करायची, कारण आपण जे बोलतो तसं वागतो, जे सांगतो तसं आपण करतो. आणि त्याच्यामुळं तिथंही आपण या पद्धतीची कामं करूया आणि सगळीकडेच एक शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, अग्रेसर महाराष्ट्र कसा राहील अशा पद्धतीचा प्रयत्न करूया, अशी विनंती आपल्याला करतो. आमच्या अमोल आणि निखिल माघाडे आणि सोडमुसे यांच्या मॉडर्न किचनला आणि हे सगळं उभं करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या दोघांना मनापासून वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि लवकरच अशा 4 शोरूम झाल्या, 5, 6, 7, 8 असे करत जा. फक्त लक्ष बारकाईनं ठेव आणि चांगलं चालो, मोठा हो, खूप खूप मोठा हो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.